भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम। पडाकर साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सदा भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नवतंत्रज्ञानाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा धिक्कार असो, अरे ईव्हीएम विरोधकांचं करायचं काय? खाली मुंडं वर पाय। काय सांगाल तुम्ही एक जे आंदोलन करताय ते ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन आपण आज केलेलं आहे, काय नेमक्या आपल्या भावना आहेत, कशा संदर्भात आंदोलन? काय 2004 साली ईव्हीएम मशीन जी आली ती काँग्रेसनं आणली, त्याच्यावर काँग्रेस 2004ला लढली. NCP शरद पवारांचे काँग्रेस राष्ट्रवादी सुद्धा त्यावरती ईव्हीएम मशीनवरतीच लढली आणि जिंकून आली. 2009च्या तिने निवडणुका जिंकल्या आणि त्यांनी जिल्हा परिषदेपासून विधानसभा लोकसभा सगळ्या निवडणुका त्यांनी जिंकल्या. जर ईव्हीएम मशीनमध्ये जर गडबड होती ही त्यांना माहीत होतं तर मग 2004ला तुम्ही मशीन का आणली, 2009ला तुम्ही मशीन का आणली? म्हणजे गडबडवाली मशीन तुम्ही ठेवलीत का? त्यावेळी तुम्ही गडबड करून निवडून येत होता का? आणि तसं येत होता तर 2014ला तुमचं काही गणित चुकलं का काय मशीनमध्ये फेरबदल करण्याचं? आणि म्हणून मला वाटतं की हे नवं तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाला कधीही विरोध लोक करत नसतात, कारण लोकांची प्रगती ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं होत असते. आणि म्हणून आज महात्मा गांधींच्या जवळ आम्ही का आलो की गांधी बाबाजी तुमची स्थापन केलेली काँग्रेस तुम्ही म्हणलेला होता की हिला आता बरखास्त करा, हिचं काम झालेलं आहे, पण महाराष्ट्रातल्या जनतेनं आता काँग्रेस बरखास्त केलेले आहेत आणि आता तुमचे चेले चपाटे विज्ञानाला विरोध करत आहेत, कारण महात्मा गांधींचा दृष्टिकोन हा विज्ञानवादी होता आणि आता हे सगळे ईव्हीएम मशीनच्या पाठीमागे दडून बसलेले आहेत. मंत्रिपदासाठी किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार आता होणार आहे, त्या संदर्भात सगळ्या हालचाली सुरू आहेत. काय वाटतं आपल्याला देखील मंत्रिमंडळामध्ये स्थान असावं? आमची पहिली प्राथमिकता जी होती ती या राज्यामध्ये सरकार आणण्याची, आणि निश्चितपणानं महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी प्रचंड मेहनत आणि कष्ट घेतलं. महाराष्ट्रातल्या जनतेनं, शेतकऱ्यानं, शेतमजुरानं, बारा बलुतेदारानं, आलुतेदारानं आणि माझ्या लाडक्या बहिणीनं हे राज्यातलं सरकार बहुमतामध्ये या ठिकाणी निवडून आणलेलं आहे. निश्चितपणानं महायुतीचे नेते सगळे एकत्रित बसून मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीतला निर्णय करतील आणि तो चांगला निर्णय असेल. आणि निश्चितच भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आदरणीय देवाभाऊ हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून लवकरच सूत्र हातामध्ये घेतील आणि निश्चितपणानं ते सगळ्यांना बरोबर घेऊन या राज्याचा गाडा हाकतील. माझ्यासारख्या माणसाला खऱ्या अर्थानं 2 वेळा आमदार केलं, 1 वेळा मंत्री केलं आणि आम्ही जे घटक पक्ष होतो त्या सगळ्यांना सन्मान देण्याचं काम देवाभाऊने निश्चितपणानं केलं. आज आठवले साहेब आमचे केंद्रामध्ये मंत्री आहेत, निश्चितच ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, सगळ्यांना बरोबर घेऊन जातील. माझ्या दृष्टीनं देवाभाऊ हा राज्याचा मुख्यमंत्री होणं किंवा उंच उंच शिखर त्यांनी पार करत जाणं आणि माझ्यासारख्या एक त्यांच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या, हृदयापासून प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांच्या पायाजवळ जरी जागा मिळाली तरी सुद्धा मी माझ्या आयुष्याचं सोनं झालं, सार्थक झालं असा म्हणणाऱ्यापैकी कार्यकर्ता आहे. मंत्रिमंडळ जर समजा आपलं नाव आलं आणि आपल्याला चान्स दिला, तुम्हाला संधी दिलीच, तर कोणतं मंत्रिपद असावं किंवा कशामध्ये काम करायची तुमची इच्छा आहे? कसं आहे की जे आहे कोणतंही खातं असू ते खातं समाजासाठीच असतं, समाजाच्या उद्धारासाठी, त्यांच्या सेवेसाठी असतं. त्यामुळं मला वाटतं की पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांची शपथविधी झाल्यानंतर त्या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवरती निर्णय घेतले जातील. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, खेड्यातला गावगाड्यातला कार्यकर्ता आहे. मी स्पष्ट बोलणारा वक्ता आहे, ना माझं लॉबिंग आहे ना माझं कोण पाठीराखे आहेत. जे आहे ते भारतीय जनता पक्षानं माझ्यासारख्या फटक्या माणसाला आमदार केलं, हे मी माझं भाग्य समजतो. जे मिळाल त्याचं सोनं करायचं, जनतेसाठी काम करत राहायचं, नेतृत्वाचा विश्वासाला कुठं तडा जाणार नाही ही भूमिका घेऊन मी काम करत असतो. शेवटचा प्रश्न, पण भाजप नेतृत्व आपला योग्य सन्मान ठेवतील किंवा योग्य आपल्या अपेक्षा पूर्ण करतील असा विश्वास आहे? निश्चितपणानं भारतीय जनता पक्षानं चळवळीतल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भरभरून दिलं, कारण अनेक दिग्गज लोक आज राजकीय क्षेत्रामध्ये आहेत, पण माझ्यासारख्या गावखेड्यातल्या फाटक्या माणसाला
आमदार बनवलं, अजून काय करावं त्यांनी? मला वाटतं मी समाधानी असणारा माणूस आहे. आपल्याबरोबर गोपीचंदजी पडळकर आहेत. सर, काय सांगा, महायुतीचं पूर्ण बहुमताचं सरकार आलेलं आहे आणि या सरकारमध्ये आता मंत्रिपदासाठी देखील अनेक घडामोडी सुरू आहेत, मुख्यमंत्रीपदापासून ते अगदी इतर जे 42 मंत्रिपदं आहेत त्यासाठी. आपलं नाव देखील यामध्ये चर्चेत आहे. सांगितलं जातं की गोपीचंद पडळकर यांना देखील मंत्रिपद मिळावं. अनेक कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेल्या आहेत, ऑन TV ऑन रेकॉर्ड इच्छा व्यक्त केल्या आहेत. तुमची काय इच्छा आहे? हे बघा, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे नेते एकदम सक्षम आहेत. हे काय महाविकास आघाडीवाल्यांसारखे येडेगाबाळे नेते नाहीत आमचे. आमच्या नेत्यांच्यामध्ये क्षमता आहे, निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री पदाचा निर्णय लवकर होईल, मुख्यमंत्री पदाची शपथ होईल. आता माझ्यासारखा कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय, लोकांची भावना आहे, परंतु आमचे वरिष्ठ नेते ज्या पद्धतीनं ठरवतील ते आम्हाला मान्य आहे. लोकांची भावना, त्या भावनेखातीर जर वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला आणि आपल्याला मंत्रिपद दिलं तर कोणतं असं खातं आहे किंवा अशी मनाची इच्छा आहे की त्या खात्यात तुम्हाला काम करायचं किंवा लोकांसाठी काम करायचं? आता माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा शपथविधी होणं हाच आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे, हीच आमच्या आनंदाची बाब आहे आणि त्यामुळं बाकीचे काही विषय फार महत्त्वाचे आहेत असं मला वाटत नाही. पण तरी असं एखादं कोणतं अरे नाही, असं काय नाही, असं काय. तर गोपीचंदजी पडळकर होते आणि या मंत्रिमंडळामध्ये त्यांना देखील स्थान असेल अशी शक्यता सांगितली जाते. त्यामुळे आधी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या नंतर आम्ही आमच्या मंत्रिपदाचा विचार करू असं पडळकर म्हणत आहेत. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.